हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ध्रुवंकर फॅशन डिझाईन्स. तर बघा, सुंदर अशी 2 मीटरमध्ये पटियाला पॅन्ट कशी शिवायची, ती कशी कटिंग करायची हे तुम्हाला मी डिटेल ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. फुल पटियाला पॅन्ट आपली सुंदर तयार होते. अशा पद्धतीने कटिंग केलं तर अगदी फक्त 15 ते 20 मिनटात कटिंग आणि स्टिचिंग होऊन जातं. अशी पद्धत तुम्हाला मी आज सांगणार आहे. तर बघा, हे आपले कापडाची मी 4 पदरी अशी व्यवस्थित घडी घालून घेतलेली आहे. बंद बाजू आपल्याकडे ठेवलेली आहे. तर चला मापे घेऊया. बघा, नेपापट्टी सोडून आपली मी मापे घेतलेली आहेत. इथे किती 33 घेतलेलं आहे प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन. बघा, नेपापट्टी सोडून वरची जी कमरपट्टी असते, जी नेपापट्टी असते, नेपापट्टी तुम्ही काय म्हणताय, ती सोडून मी मापे घेतलेली आहेत. बघा, इथं 8 इंचावरती मी अशी एक टिक मार्क करून घेत आहे. इथून खाली 1.5 इंच आपल्याला दुमडण्यासाठी घ्यायचं आहे आणि अशी एक स्ट्रेट लाईन मारून घ्यायची. बघू शकताय तुम्ही. बघा, आणि वरती 1.5 इंचावरती एक असं आपल्याला क्रॉसमध्ये मार्किंग करून, जेवढी दुमडायची पट्टी आहे तेवढं क्रॉस मार्किंग करून घ्यायचं. म्हणजे आपल्याला काय होतं, तेवढं दुमडायचं आहे लक्षात येतं. बघा, 1.5 इंचावरती टिक मार्क करून असं क्रॉस मार्किंग करून घेतलेलं आहे. बघू शकताय तुम्ही. आणि बघा, इकडं खुली बाजू, जी आपली उघडी बाजू आहे ना, तिकडून आपलं जे किस्तन म्हणतो आम्ही, तो 9 इंच घ्यायचा आहे. शिवून आपला तयार 8 इंच होणार आहे. 1 इंच शिलाई मार्जिन वरच्या साईडचा अर्धा आणि खालच्या साईडचा अर्धा. आणि हा पॉईंट आणि हा पॉईंट आपल्याला दोन्ही पॉईंट असे व्यवस्थित जॉईन करून घ्यायचे आहेत. बघू शकताय तुम्ही. अशी तिरकी लाईन करून आपल्याला जॉईन करून घ्यायचं. टेपच्या साह्यानं मी अशी लाईन मारून घेणार आहे. बघू शकताय तुम्ही. बघा, इथून आपली उंची 33.5 आहे. शिलाई मार्जिन अर्धा इंच सहित पकडून घेतलेले. खाली आपल्याला 1.5 इंच दुमडण्यासाठी सोडलेलं आहे. बघू शकताय तुम्ही. आणि 8 इंच आपली पट्टी टाकून हा असा तिरका क्रॉस केलेला आहे. म्हणजे कटिंग करून तेवढा भाग आपल्याला आत फोल्ड करायला, उघड्या बाजू करून तिकडं किस्तन 9 इंच घेतलेलं आहे आणि अशी तिरकी लाईन मारून घेतलेली आहे. तर बघा, आता आपल्याला असं कटिंग करायचं आहे. त्यासाठी थोडासा कपडा मी सरकवते. पण कपडा सरकवताना तुम्ही कुठेही आपली जी फोल्ड केलेली आहे ते कुठेही आपलं कमी जास्त होणार नाही ह्याची काळजी घेत आपल्याला कपडा सरकवायचा आहे. अगदी जसं आपण मार्किंग केलेलं आहे त्या मार्किंगवरून व्यवस्थित असं मी कटिंग करून घेणार आहे. ही पटियाला पॅन्टची अगदी सोपी पद्धत आहे. ज्यांना जमतसुद्धा नाही शिवायला, अगदी त्यांनासुद्धा जमणार इतकी सोपी पद्धत आहे. बघू शकताय तुम्ही. हे आपले 2 पाय तयार झालेले आहेत. आणि जो आपला एक भाग पॅक होता तो मी असा खुला करून घेतलेला आहे. बघा, आपले हे 2 पाय दोन्ही बाजूचे तयार झालेले आहेत. बघू शकताय तुम्ही. घेरसुद्धा आपला किती खूप मोठा असा घेर आलेला आहे. शिल्लक राहिलेल्या कपड्यात मी नेपापट्टी कमरपट्टीवरची तयार करून घेणार आहे. 9 इंचावरती मी अशी टिक मार्क करून घेतलेली आहे. बघू शकताय तुम्ही. 9 इंचावरती घेतलेली आहे. तयार आपली किती होणार आहे? तयार आपली 7 होणार आहे. 1.5 इंच दुमडपट्टी आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन असं मी 9 इंच घेतलेलं आहे. बघा, इथं आपलं 19 येतं. 19 दोन्ही 2 डबल घडी म्हणजे 38 येतं. आणि आपल्याला हवा आहे किती 46 इंच हवा आहे. प्लस 1 इंच शिलाई मार्जिन आपल्याला 9 इंच असा ह्या बाजूला जोड देऊन घ्यायचा आहे. तर बघू शकताय तुम्ही. इकडे सुद्धा आपल्याला 9 इंच घेऊन बरोबर आपला हा, बघा, असं 9 इंच व्यवस्थित मार्किंग करून मी घेतलेलं आहे. आणि अगदी व्यवस्थित असं 9 इंचाच्या आपल्याला ह्या 2 पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत. आणि एक्स्ट्रा 9 इंच आपल्याला जोड देऊन घ्यायचं आहे. बघू शकताय तुम्ही. आणि हा असा आपल्याला या एका बाजूला असा जोड देऊन घ्यायचा आहे. तो मी शिवताना तुम्हाला पुढे दाखवेनच. तर बघू शकताय. हा आपला एक पाय घेतलेला आहे आणि ह्याला कॅनव्हास पोटमपट्टी असं मी म्हणतो. तो बघा, असं थोडासा फोल्ड करून मी आतल्या बाजूला उलट्या बाजूने असा लावून घेतलेला आहे. बघू शकता. अगदी थोडंसं फोल्ड करून अगोदर मी एक अशी टीप बारीक अशी मारून घेणार आहे. उलट्या बाजूने जिथं क्रॉस मार्किंग केलेलं आहे तिथं आपल्याला मारायचं आहे. जेव्हा आपल्याला फक्त 15 ते 20 मिनटात अशी पटियाला पॅन्ट रेडी करायची असते ना, तेव्हा मी ही अशा पद्धतीने शिवते जेणेकरून आपली पटकन होईल. बघा, परत आतल्या बाजूला एक फोल्ड मारून घेतला.
बघा आणि अगदी काठावरून असं आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. बघा डाव्या हाताने थोडासा कपडा मी प्रेस करत आहे, ओढत आहे, जेणेकरून आपला कपडा तिथं लूज पडायला नको. परत सव्वाची घडी करून परत उलटी एक टीप मारून घेतली. अशा मी 4 टिपा मारून घेणार आहे. तुम्ही 4 घ्या किंवा 5 घेतला तरी चालेल. आता दोन्ही बॉटम एकसारखे व्यवस्थित जोडून बघा इथं अर्धा इंच मार्जिन पकडून मी तुमचं किती बॉटम आहे तेवढं टीप मारून घ्यायची. इथं माझं 6.5 आहे, मी 6.5 इंचावरती इथं टिक मार्क करून घेणार आहे आणि फक्त अर्धा इंच मार्जिन पकडत असं व्यवस्थित आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही इथं आपल्याला 2 टिपा मारून घ्यायच्या आहेत. इथे मी डबल लॉक करून घेतलेलं आहे. बघा थोडासा कपडा असा मी डाव्या हाताने खेचणार आहे, कारण आपली ही शिलाई तिरकी जाते, त्यामुळे शिलाई आपली तुटते. म्हणून आपल्याला शिलाई जर तुटू द्यायची नसेल तर असा थोडासा कपडा आपल्याला ओढून घ्यायचा आहे, म्हणजे आपली कुठलीही शिलाई तुटणार नाही. बघू शकता इथंपर्यंत आपल्याला मारायचं आहे. अशाच मी दुसरी टीपसुद्धा अशी मारून घेतलेली आहे. बघू शकता इथं आपलं एक्स्ट्रा आहे ते कट करून घेते. बघा अशाच पद्धतीने मी दुसरा पायसुद्धा तयार करून घेतलेला आहे. जो मधला आपला किस्तांचा भाग आहे तो दोन्ही टोकं व्यवस्थित अशी धरून ह्या कडेसून त्या कडेपर्यंत आपल्याला जोडून घ्यायचे. जोडताना आपल्याला सवचं उलटं बघत आपल्याला जोडून घ्यायचं आहे. बघू शकताय अशा पद्धतीने मी मधला पॅटर्न जोडून घेणार आहे, दोन्ही पायाचा एक एक पकडून. बघा अर्धा इंचाचं मार्जिन पकडत आपल्याला दोन्ही भाग जोडून घ्यायचे आहेत. बघा ह्या मधल्या ज्या टिपा आहेत त्या दोन्ही टिपा आपल्या एकत्र येतील ह्याची काळजी घेत आपल्याला टिपा मारून घ्यायची. ह्याच्यावर सुद्धा आपल्याला डबल टिप मारून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही डबल टिप मारून घेतलेली आहे. बघू शकताय आपले दोन्ही पाय व्यवस्थित असे जोडून तयार झालेले आहेत. बघू शकताय आता बरोबर मध्य सेंटरला दोन्ही पायाचं मध्य सेंटर करायचं आणि तिथून आपल्याला टिप मारायची. ह्या पायाच्या प्लेट्स आतल्या बाजूला, ह्या बाजूला व त्या पायाच्या प्लेट्स ह्या बाजूला अशी तोंड करून समोर आली पाहिजेत. अशा प्लेट्स टाकायच्या. प्लेट्स मी 1-1 इंचाच्या घेत आहे. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही 1.5 ते 2 इंचाच्या अशा प्लेट्स घेऊ शकता. बघा तुम्ही ह्या बाजूच्या प्लेट्स अशा घेतलेल्या आहेत आतल्या बाजूला असं आम्ही बोलतो. आणि बघा ह्या बाजूच्या प्लेट्स ह्या बाजूला, म्हणजे त्यांची तोंड समोर होतात. बघा हे अशा आतल्या बाजूला अशा आम्ही घेत असतो. बघू शकते. पण प्लेट्स टाकताना सगळ्या प्लेट्स एकसारख्या येतील ह्याची काळजी घेतच आपल्याला संपूर्ण प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने मी सगळ्या प्लेट्स अशा व्यवस्थित टाकून घेणार आहे. बघू शकताय तुम्ही आपल्या संपूर्ण प्लेट्स टाकून झालेले. आपल्या प्लेट्सचं फायनल लुक हे असं असणार आहे. बघा इतक्या अशा प्लेट्स आलेल्या आहेत. बघू शकताय तुम्ही. आता ही आपली जो कमरपट्टा आहे तो आपला व्यवस्थित असा जोडून बघा दोन्ही कपडा होता तो असा व्यवस्थित दोन्ही पट्ट्या जोडून घेतलेल्या आहेत. लगेच तो ओपन करून त्याच्यावरून आपल्याला एक दाब टिप टाकून घ्यायची आहे. जो आपला एक्स्ट्रा साईडला मी 9 इंचाचा जो जोड द्यायचा होता तो सुद्धा मी जोड व्यवस्थित जोडून असा तयार करून घेतलेला आहे. तो सुद्धा असा जोड आपल्याला व्यवस्थित जोडून घ्यायचा आहे. बघू शकताय तुम्ही. फक्त उलटं सवचं बघत आपल्याला व्यवस्थित जोडायचं आहे. फक्त जोडताना खालचा भाग सवचा, वरचा भाग उलटा, एवढंच आपण डोक्यात ठेवून जोडायचं. कुठेही तुमचा जोड चुकणार नाही. बघा आपलं जोडून जे एक्स्ट्राचा कपडा आहे तो व्यवस्थित असा मी कटिंग करून घेणार आहे. आपली नेपापट्टी अगदी सुंदर अशी तयार झालेली आहे. आपल्या पॅन्टची कमरपट्टा म्हणा किंवा नेपापट्टी म्हणा. बघा दोन्ही टोकं व्यवस्थित एकसारखी आहेत काय नाहीत मी चेक करून घेतली. बघा नेपापट्टीवरती आपण जोडतो जी नाडा घालण्यासाठी फोल्ड करणार तिथं डबल फोल्ड करून मी 2 इंचावरती अशी एक टिप मारून घेतलेली आहे. ह्या बाजूला सुद्धा मी तशीच 2 इंचावरती टिप मारून घेणार आहे. बघा आता आपल्याला किती 1.5 इंचाचा नाडा घालण्यासाठी आपल्याला छोटा नेपा तयार करायचा होता. तिथं 1.5 इंचावरती मी
टिक मार केली बघा. अगोदर एक फोल्ड सिंगल फोल्ड करून मी एक अशी सिंगल टिप फक्त मोठी टिप मारून घेणार आहे, जेणेकरून आपल्याला नाडा घालण्यासाठी अशी टिप फोल्ड करायला सोपी जाईल. ह्यासाठी आपल्याला अशी फोल्ड करून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही. बघा संपूर्ण अशी टिप झालेली आहे. आता जो आपला 1 इंच राहतो ना, तो परत आपल्याला असा आत दुमडून घ्यायचा आहे. इथं आपल्याला डबल लॉक करून घ्यायचा आहे. आणि बघा व्यवस्थित कुठेही आपल्या पट्टीला चून वगैरे पडत नाही, अगदी व्यवस्थित येते. अशीच आपल्याला अगदी काठावरून व्यवस्थित अशी टिप मारून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही. बघा आपली बरोबर 1 इंचाची नेपापट्टी अशी तयार होत आहे. बघा इथं सुद्धा आपल्याला डबल लॉक करून घ्यायचं आहे. आता नेपापट्टी आपली दोन्ही टोकं एकत्र करून खालच्या बाजूने परत आपल्याला अर्धा इंच मार्जिन पकडत मी अशी जॉईन करून घेणार आहे. बघू शकताय तुम्ही. इथं सुद्धा आपल्याला डबल टिप टाकून घ्यायची आहे. बघा ही आपली कमरपट्टा तयार झालेला आहे. तर आता हा पॅन्टला स्टिच करून घ्यायचा. बघा पॅन्ट आपली सव्वाची ठेवली, नेपापट्टी आपली जो कमरपट्टा आहे तो उलटा ठेवला आणि बरोबर दोन्हीचा मध्य सेंटर करून आपल्याला पूर्ण आपला कमरपट्टा पॅन्टला पूर्ण पुरतो किंवा कमी जास्त होतो ते चेक करायचं आहे. बघा अगदी व्यवस्थित माझा असा सगळा कमरपट्टा व्यवस्थित पुरत आहे. बघू शकताय तुम्ही. बघा पूर्ण व्यवस्थित परफेक्ट पुरतोय, कुठेही कमी जास्त कुठलाच भाग होत नाही. बघा खालचे हा पट्टे आपल्या बरोबर सव्वाच्या ठेवलेल्या आहेत. मध्य सेंटरला बरोबर आपला असा हा कमरपट्टा ठेवायचा आहे. कुठेही प्लेट्स आपल्या टिपमध्ये येणार नाहीत ह्याची काळजी घेत आपल्याला अर्धा इंचाचं पूर्ण मार्जिन पकडत आहे अशी व्यवस्थित टिप मारून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही. बघा संपूर्ण टिप तशीच टिप मारताना खालचा कपडा टिपमध्ये येणार नाही ह्याची काळजी घेत आपल्याला टिप मारायचं. खालचा कपडा किंवा वरचा कपडा कुठलाही कपडा ओढायचा नाही. कपडा ओढला तर लूज पडतो, फिनिशिंग बिघडतं. एक कपडा टाईट एक कपडा लूज असं दिसतं. त्यामुळे कुठलाही कपडा ओढायचा नाही. न कपडा ओढता व्यवस्थित असं आपल्याला टिप मारून बघा असं गोल राऊंड पूर्ण करायचं आहे. ह्याच्यावर लगेच आपल्याला दुसरी टिपसुद्धा व्यवस्थित डबल टिप मारून घ्यायची आहे, पण मी इथं दाखवलेली नाही. डबल टिपसुद्धा व्यवस्थित अशी मी मारून घेतलेली आहे. बघू शकता आपल्या पॅन्टचं फायनल लुक आपलं कसं येणार आहे ते. बघा नाडासुद्धा मी त्याचाच 1.5 इंच पट्टी कट करून जे तुकडे आपले शिल्लक राहिलेले असतात त्याचा जोडून नाडासुद्धा मी असा व्यवस्थित त्यातलाच तयार करून घेतलेला आहे. आणि बघा तो नाडासुद्धा मी लगेच त्या पॅन्टत टाकून घेणार आहे. बघू शकताय तुम्ही. असं पिनच्या साह्याने असा नाडासुद्धा ओवून घेतलेला आहे. आपली अशा तऱ्हेने आपली फायनल लुकमध्ये फक्त 2 मीटरमध्ये सुंदर अशी पटियाला पॅन्ट तयार झालेली आहे. माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असतील, माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तरी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी सगळ्यांचे मनपूर्वक आभार. बघू शकता फायनल लुक आपल्या पॅन्टचं